चटपटीत, कुरकुरीत आणि एकदम झटपट तयार होणारी भेळ हा सगळ्यांच्या आवडीचा हलका-फुलका नाश्ता आहे. चुरमुरे, कांदा, टोमॅटो, शेव आणि आंबट-गोड चटण्यांची भन्नाट चव एकत्र आल्यावर भेळ अजूनच स्वादिष्ट लागते. संध्याकाळच्या चहासोबत किंवा कधीही पटकन बनवण्यासाठी ही भेळ एकदम परफेक्ट आहे. तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये आज आपण एकदम चविष्ट अशी भेळ बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपी पाहूया. भेळ बनवण्यासाठी काही बेसिक तयारी इथे मी केलेली आहे. जसे की कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर चिरलेली आहे, आंबट गोड पाणी बनवलेलं आहे आणि हिरवी चटणीसुद्धा घरातच बनवलेली आहे. आणि ह्याचबरोबर तडकासुद्धा मी इथे लाल तिखटचा बनवून घेतलेला आहे आणि शेवसुद्धा बारीक घेतलेली आहे बरं का. हिरवी चटणीमध्ये पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे आणि झाली हिरवी चटणी तयार. तर चला आपण भेळ बनवायला घेऊया. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये आहे ना चिरलेला कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे हिरवी चटणी टाकलेली आहे. 2 ते 3 चमचे आंबट गोड पाणी टाकायचं आहे, म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी टाकलेलं आहे. आता मुरमुऱ्याचं प्रमाण आहे ना तुमच्या आवडीनुसार घ्या. तसेच फरसाणचं सुद्धा प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणेच घ्या. तर इथे मी 3 ते 4 वाटी होईल इतकं मुरमुरे घेतलेलं आहे. त्याचबरोबर अगदी 1 ते 1.5 वाटी फरसाण यामध्ये मी ॲड करणार आहे आणि यामध्ये सर्वात शेवटी टाकणार आहे जे की आपण लाल तिखटचं आहे ना तडका बनवून ठेवलेला आहे ना, ते मी सर्वात शेवटी वापरणार आहे. जर तुम्हाला अगोदरच टाकायचं असेल ना तरीही टाकू शकता. ह्या सर्व चटण्या एकत्र आल्या ना ते खरंच खूप भन्नाट अशी चव येते भेळला. तर आहे ना थोडंफार मीठसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चाट मसालासुद्धा टाकलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकून आहे ना भेळ सर्व अशी एकजीव करून घेऊया. जसे स्ट्रीट स्टाईलमध्ये असं खूप सारं असं भेळला फिरवतात आहे ना, तशी कशी 2 मिनिटामध्ये तयार होते तसं काही मला एक्झॅक्ट आलं नाही आहे. पण आहे ना चव मात्र भन्नाट होते बरं का ह्या भेळची खरंच. आणि झाली ना मंडळी तयार. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये ही भेळ जी आहे ना ती बनवून तयार होते. तर एका प्लेटमध्ये काढूया, भेळ टाकूया, त्यावरतून बारीक शेव टाकूया आणि खूप सारी कोथिंबीरसुद्धा टाकूया चिरलेली आणि मस्त अशी ही कुरकुरीत, चटपटीत आणि चविष्ट अशी भेळ जी आहे ना ती एन्जॉय करूया. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर मग तुम्हीसुद्धा अशी चटपटीत, चविष्ट, कुरकुरीत, झटपट होणारी भेळ आहे ना नक्की बनवून खा. आणि बाहेरच्या स्ट्रीट स्टाईलपेक्षा आहे ना घरगुती स्टाईलने बनवलेली भेळ आहे ना कधीही उत्तम. तर मग मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.